हाय मित्रांनो, जय महाकाल. मी चाललोय आता महाकालला, उज्जैनला. तर मित्रांनो, मी चाललोय उज्जैनची यात्रा फिरण्याला. तर कसं काय असतं तिथं मी पूर्ण तुम्हाला ब्लॉगच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो, पूर्ण ब्लॉग बघा. तर मित्रांनो, मी बसलोय रिक्षामध्ये. तर आता रिक्षा जाणार आहे नंदुरबार. मित्रांनो, पोचलोय मी नंदुरबारमध्ये. पहिल्यांदा भेटलाय माझा भाऊ. बघून घ्या इकडं. तर अजून 2 मित्र यायचे बाकी आहेत. त्यांना आता आम्ही बस स्टँडवर आलोय. मी त्यांना हेरतो ते कुठं कुठं येते. बघून घ्या, आले येते. हॅलो मित्रांनो, आम्ही जात आहे उज्जैनला. भाव हे. तर मित्रांनो, आले आम्ही आता समजून जमलो आहेत. जातोय आम्ही रेल्वेच्या स्टँडवर. मित्रांनो, फायनली आम्ही पोहोचलोय रेल्वे स्टेशन जवळ. बघून घ्या, मागे आमच्या रेल्वे स्टेशन आलंय जवळ. आता आम्ही जातोय, तिकीट बुकिंग करतोय. आमच्या नंदुरबार स्मार्ट सिटीचं रेल्वे. मित्रांनो, आम्ही रेल्वेच्या डेपोत गेलतो. त्यांनी टायमिंग दिली 3 वाजेला आणि 4 वाजता. तर मित्रांनो, 3 वाजेची तिथं 5-6 साडेपाचला सुरतला उतरवणार आहे आणि 4ची तिथं 7:30-8ला. मित्रांनो, इथनं उज्जैन झाला एक तर भुसावळ किंवा सुरत. नंदुरबार तर उज्जैन 215 रुपये. मित्रांनो, हा लोकल ट्रेनमध्ये फार गर्दी असते. बघून घ्या, इथे माणसं बसतात. लोकल बाकी गर्दी त्यांचीच असतात. लोकलमध्ये जातात. बघून घ्या मित्रांनो, उत्तर ट्रेन इथे तापी नदीला गेलेली आहे. फायनली मित्रांनो, आम्ही पोहोचलो सुरतला. सुरतचं बस स्टेशन. आता उतरलोय, गाडी पण इथे थांबलेली अजून आमची. पब्लिक बघून घ्यावा. आता इथनं उज्जैनला 9:30 तर 10:30ला इथं गाडी लागणार आहे मित्रांनो आम्हाला. तर मित्रांनो, बघून घ्या, आम्ही चाललोय लिफ्टवर. पोहोचलोय आम्ही लिफ्टवर. सुरतची लिफ्ट आहे मित्रांनो. मित्रांनो, त्यांना कधी असं बसायला भेटेल नाही म्हणून बघा. मित्रांनो, इथनं जाता आता आम्ही पेट पूजा करून घेतोय. बघून घ्या, हॉटेल सापडलेली. आता इथं काय त्याची प्राईस खाण्याची. तर मित्रांनो, 160 मध्ये थाळी भरपेट. किती पण खावा, पोट बरेपर्यंत किती पण घ्या. तर 1 नंबर जेवण आहे मित्रांनो. 160 रुपयात इथं साहित्य भेटतं. बरेच 2-4 पद्धतीच्या पाहिजे. सगळेजण मिळून आम्ही खाऊन घेत आहेत. फार भूक लागली होती मित्रांना. आणि सगळे खाऊन आता निघतो. मसाळासारखं खाणं मित्रांनो. माझ्या मित्रांनी बघा, आम्ही रेल्वे स्टेशन जवळ आता. तर आता थोडा गाव फिरून घेऊ. मस्त बसलोय आता ट्रेन मध्ये. मित्रांनो पाहू शकतो. हर हर महादेव. मित्रांनो, पोहोचलो आम्ही महादेवाच्या नगरीमध्ये 4 वाजता. आमची ट्रेन एकदम. मित्रांनो, हर हर महादेव. ₹10,000 पोहोचलो मित्रांनो आम्ही महाकालच्या मंदिरात. मित्रांनो, स्टँड जवळ आलोय आम्ही. ₹10,000 देऊन महाकालेश्वर मंदिर. आता आम्ही इथं घेतो शर्ट बिर्ट, रुमाल बिमाल. सगळ्या मित्रांनी घातले दादा महाकालची कपडे. आता जाणार आहेत आम्ही दर्शनला. ड्रेस घातलाय आम्ही महाकालचा. तर आता आम्ही टिकला लावून मस्त महाकालचे दर्शन घ्यायला जातोय. आता पूजापतीचं सामान. तर मित्रांनो, आम्ही लावलाय चंदन बिंदन. बाकी मित्र पण लावत आहेत. बघून इकडे आमच्या दादूला लावायचं आहे आता चंदन. हा, महाकालचं नाव टाकलेलं आहे. बघून घ्या, महाकाल. ओम नमः शिवाय. अशा रियाजा दिली आहेत तिकडनं ओमी. पूरा समझ लो, अभी आरती होने वाला है. आरती में आप शामिल हो जाओगे अंदर जाके, ठीक है ना. और थोड़ी देर खड़े भी रह जाओगे अंदर. सो का एक पैकेट ₹800 आहे. श्री महाकालला चढवण्यासाठी इतकी पूजा आहे. ₹800 आता आम्ही जातो दर्शन. हर हर महादेव. हर हर महादेव. चालले आमची टीम आता पूर्ण दर्शनाला. हर हर महादेव.
तर मित्रांनो चाललोय तर आम्ही हर हर महादेवाचा नारा लावत मंदिराकडे. तर मित्रांनो आम्ही दर्शनासाठी चाललोय. तसं मंदिर तर जवळच होतं पण इथनं फार गोलुमेल केलंय. एकच दम गेला असतं तर फार गर्दी होऊन जाणार आहे म्हणून गोलुमेल दिलेले. तर आम्हाला तसं फिरतच 2-4 तास लागून जाणार आहे. तर आम्ही चाललोय तर आता दर्शनाकडे वळतोय. तर यात्रा बघत चाललोय. संपूर्ण जिथं तिथं मंदिर आहेत मित्रांनो. मित्रांनो आम्ही चालत गेलोय थकून. आता कुल्लड चाय बी पितोय. इथं अजून बरंच दूर बाकी 1/2 किलोमीटर इतकं असेल. तिथनं डायरेक्ट 2-1 किलोमीटर इतकं यावं लागलं पाय चालत. आता आम्ही चाय बिया पिऊन निघणार आहे तिथे. मित्रांनो पोचलोय तर आता आम्ही मंदिराजवळ. फार गोल फिरायचं मित्रांनो बघून घ्या तसं गोल फिरायचं. बम भोले बम बम भोले बम बम भोले बम बम भोले बम बम भोले जपो जपो शिवाय जपो जपो शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. मित्रांनो पोहोचलोय तर आम्ही महादेवाच्या मंदिराच्या अंगणात. तर इथं 42 का 84 किती मूर्त्या किती अवतार धारण केले ते सांगतात. तर मित्रांनो त्या कोणकोणत्या मूर्ती आहेत त्या बघून घ्या. त्या तुम्हाला बाकी इथं दिसत आहेत, बाकी दिसूनही राहिल्यात. तर गर्दी जास्त असल्यामुळं त्या मी जाऊ शकणार नाही. तर ज्या त्या दिसत आहेत त्या बघून घ्या. ज्या बाकी नाही त्या मी फोटोद्वारे तुम्हाला दावून देतोय. मित्रांनो ही आहे रावण महाराजची मूर्ती. पण फार गर्दी असते. मित्रांनो एक आरती होऊन गेली. एक भस्म आरती सकाळच्या 4 वाजता आणि रात्री 9 वाजेला असते. इथनं जर आरती करायची असेल तुम्हाला तर 250 रुपये देऊन जावं लागतं. तिथं मंदिरात पूजा करतो. आमचं ज्योतिर्लिंगाचं दर्शन पण झालं नाही. बघून घ्या नुसतं टी व्हीमध्ये बघतोय. हे आहे ज्योतिर्लिंग. दर्शन पण झालं शिवलिंगाचं. हात लावून दिलं परत आलो मित्रांनो हा कालभैरव मंदिर आहे आणि वरती श्रीराजे विक्रमादित्य महाराज नवरत्न दरबार. तर आपले राधाकृष्ण पण आहेत.
बघून घ्या राजा विक्रमादित्यची मोठी मूर्ती वाटतं ही. तर मित्रांनो ही मूर्ती शिप्रा नदीच्या बिचोडीच मध्ये इकडनं तिकडनं पाणी आणि मध्ये मूर्ती आहे मित्रांनो. बघून घ्या शिप्रा नदी पाण्यामध्ये राजे विक्रमादित्यनाथांचा पुतळा. जय मा हर्षिदाचं मंदिर आहे इथं आम्ही आलोय दर्शन. जय मा हर्षिदाच्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आलोय आम्ही. आता दर्शन त्यांना ओढणी बिळणी फुलबिल मित्रांनो गणपती मंदिर आहे. तर मित्रांनो इथं केसरवाला दूध पित आहेत आम्ही. पहले मैंने टेस्ट करा मग विश्वास करा. आता आम्ही टेस्ट करतो. बना तो दोस्तों मैंने टेस्ट लिया बहुत ही बढ़िया है. आपण पण आले का पिऊन जायचं इथं केसरवाला दूध. सरजी मेरे लिए आता सगळे मित्र पित आहेत. कसं काय टेस्ट? एक नंबर. या उज्जैनला पिऊन घ्या. 40 रुपये ग्लास आहे. केसरवाला दूध आहे मित्रांनो. पण लागतोय आणि गाळाचे गला स्पेशल गरमागरम म्हणजे मातीच्या भांड्याचे आहेत मित्रांनो. बघून घ्या आपले गाडग्याचे. मित्रांनो जातोय आम्ही आता उज्जैनचे महाकालेश्वरचं दर्शन केले आम्ही. तर आता आम्ही जातोय काल भैरवचे दर्शन घ्यायला. तर आता आमच्या इथे जोडा चप्पल ठेवले होतं. मित्रांनो आमचं उज्जैनचं महाकालेश्वरचं दर्शन झालंय. आता दुसरी 7 मंदिरांची दर्शनं करायची. तर आता आम्ही एक गाडी बुकिंग केली आहे. तर ती एक जणाला 160 रुपये तिकीट लावलेलं आहे त्यांनी. तर आम्ही ते 7 मंदिरांचे दर्शन करणार आहेत. तर त्यांचा पण व्ह्यू दावणार आहे तुम्हाला. तर बघा कशी येते. मित्रांनो आमची छोटी रिक्षा उभी झाली. आता आम्ही 130च्या फुल भरपेट जेवण. तर चला आता जेवण करू. 130 मध्ये फुल भरपेट जेवण सांगतोय भाऊ. तर तसं काय टेस्ट करून सांगतो तुम्हाला. तर हात धुया. तर मित्रांनो हे मंदिर आहे ते उज्जैनच्या बाहेर आहेत. अख्खा दिवस जाणार आहे म्हणून आम्ही पहिले करून घेतो पोटपूजा बिजा मग नंतर धावणार आहे.